वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. 8वा श्लोक आहे आता आपला. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदतीस्तथैव च. आता दुर्योधन त्याच्या सैन्यातल्या लोकांचे रथी महारथी आहेत त्यांची वर्णन करते. पांडवांची सगळी वर्णन करून झाली. आता आता तो सांगते पहिले आहे. आता द्रोणांशी बोलते. भवान म्हणजे आपण स्वतः, म्हणजे पहिला नंबर त्यांनी त्या द्रोणांनाच दिला. भीष्मांचा नंतर दुसरा. खरं म्हणजे भीष्म जास्ती वयस्कर, भीष्म सगळ्यात वयस्कर होते. पण ते स्वतः म्हणजे आपण स्वतः पहिले आमच्या संस्थात सैन्यातले श्रेष्ठ वीर. नंतर भीष्म. त्या भीष्मांचा पराक्रम तर फारच खूप मोठा होता. म्हणजे आपल्याला माहिती की परशुरामांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली होती. एवढ्या सगळ्या क्षत्रियांची युद्ध केलं, त्यांचा पराभव केला होता 21 वेळा परशुरामांनी. आणि अशा परशुरामांचा पराभव भीष्मांनी केला होता. आणि भीष्म कायम अपराजितच होते, कुठेच त्यांचा पराभव झालेला नव्हता. आणि द्रोणांचा पण तसाच पराक्रम होता. द्रोण तर गुरु सगळ्यांचे, जे समोर सगळे जे योद्धे होते जवळजवळ सगळ्यांचे गुरु द्रोणच होते. त्यामुळे द्रोण, भीष्म आणि तिसरं नाव त्यांनी कर्णाचं घेतलेलं. आता भीष्म, द्रोण हे पराक्रमी होते, कौरवांच्या बाजूला होते, ते लढणारे होते त्यांच्या बाजूने, पण त्यांच्या मनात पांडवांबद्दल प्रेम होतं, हे सगळ्यांनाच माहित होतं. म्हणून कर्ण तसा नव्हता. तसं पाहायला गेलं तर कर्ण म्हणजे पहिला पांडव आहे, पण अर्थात कर्णाला त्यावेळेला माहित नव्हतं, फार उशिरा कळलं त्याला. पण कर्ण सगळ्यात जास्ती पांडवांचा द्वेष करणार होता, आणि त्याचं सगळ्यात जास्ती प्रेम दुर्योधनावर होतं. कारण दुर्योधनानेच त्याला अंग देशाचं राज्य दिलं होतं, आणि तेव्हा तो राजा झाला होता. नाही तर सुतपुत्र म्हणून सगळेजण हेटाळणी करतात, पण त्याला राज्य दिल्यामुळे तो राजा झाला, आणि मग त्याचे मान सन्मान वाढत गेला. म्हणून प्रत्येक ठिकाणी दुर्योधनाचे दुष्कर्म असून सुद्धा त्याला कर्ण मदत करत होता, त्याला सहाय्य करत होता. त्यामुळे कर्णावर सगळ्यात जास्त विश्वास दुर्योधनाचा होता. तेव्हा असे 3 महत्वाचे वीर. त्याने आणखी जोडले कृप. कृप म्हणजे कृपाचार्य, हे गुरु होते त्यांचे. आणि कृपाचार्य म्हणजे द्रोणांचे मेवणे. हे जे कृप जे होते ना, हे सप्त चिरंजीवांपैकी होते. आणि दुसऱ्या वेळी जे वर्णन केलं अश्वत्थामा, हा द्रोणांचाच पुत्र होता. अश्वत्थामा देखील, सॉरी, अश्वत्थामा द्रोणांचा पुत्र नाही, द्रोणांच्या वधाकरता मागून घेतलेला होता. नाही, थोडी गडबड झाली, लक्षात घ्या. अश्वत्थामा द्रोणांचा पुत्र होता, थोडी गडबड झाली, लक्षात घ्यायचं. तर तो देखील चिरंजीवामध्ये, सप्त चिरंजीवामध्ये होता. तो श्लोक असा आहे: अश्वत्थामा बलिर्व्यासौ हनुमान विभीषण कृप परशुरामश्च सप्त इथे चिरंजीव. म्हणजे बघा, अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमान, विभीषण, कृप आणि परशुराम, हे सप्त चिरंजीव, हे अमरत्व लावलेले लोक आहेत सगळे. म्हणजे 2 सप्त चिरंजीव कौरवांच्या पक्षात होते, पांडवांच्या पक्षात एकही नव्हता. त्यामध्ये अश्वत्थामा आणि विकर्ण सांगितले. आता विकर्णाचं वैशिष्ट्य, विकर्ण हा सुद्धा कौरवांपैकीच एक, पण तो दुर्योधनाला विरोध करणार होता. तो सच्शील होता, सत्प्रवृत्त होता. प्रत्येक वेळा त्यांनी दुर्योधनाला विरोध केला होता. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस सुद्धा विकर्णाने सगळ्यात एकटाच विरोध करणार राज्यसभेमध्ये सगळ्यांच्या समोर, की काय चाललंय, बरोबर नाहीये, द्रौपदी आमची वहिनी आहे, ती काय दासी नाहीये म्हणून. पण त्याचं कोणी ऐकलं नाही, म्हणून त्याचा आवाज दाबला गेला. पण हा या ठिकाणी उल्लेख का करतो, की असा सत्प्रवृत्त माणूस देखील आमच्याकडे आहे. म्हणजे बाकी सगळे दुष्प्रवृत्तच आहेत, पण हा सत्प्रवृत्त माणूस देखील आमच्याकडे, असा वीर देखील आमच्याकडे आहे. आणि नंतरचा उल्लेख केलाय सौमदत्ती.
सौमदत्ती हा देखील नात्यातला आहे बघा, लक्षात घ्या. म्हणजे आता असं आहे की शांतनू त्याचा पुत्र भीष्म, त्याचा शांतनूचा भाऊ आहे बाल्लिक म्हणून. कारण प्रतीप नावाच्या राजाचे 2 मुलं, शांतनू आणि बाल्लिक. तर बाल्लिकचा मुलगा सोमदत्त आणि सोमदत्तचा मुलगा सौमदत्ती, असं ते नातं आहे त्याच्यातलं. त्या तो पण त्याचाही उल्लेख या ठिकाणी दुर्योधनाने 8व्या श्लोकामध्ये केलेला आहे. आता आपण जाऊया 9व्या श्लोकाकडे जाऊया आपण. अन्येच बहवः शूरा मदर्थे त्यक्त जीविताः नाना शस्त्र प्रहरणाः सर्वे युद्ध विशारदाः. आता एवढी यादी दिल्यानंतर बाकी पुढे काय यादी दिली नाही दुर्योधनाने. नावं तर खूप होती, पण तो म्हणतो की अन्येच बहवा, आणखी उरलेले बरेच काही, उरलेले सगळेच म्हणजे अशा अर्थाने शूर वीर आमच्या सैन्यामध्ये आहेत. आणि मुख्य तो काय म्हणतोय की त्यक्त जीविता मदर्थे त्यक्त जीविता, म्हणजे माझ्या करता आपल्या जीवनाचा त्याग करण्याच्या उद्देशाने सुद्धा इथे आलेले आहेत. त्याचा त्याग करायला तयार आहेत. कारण युद्धाला येणार म्हणजे काय, जिंकणार किंवा मरणार हाच पर्याय तिथे. ते माझ्या करता हे सगळे आलेले आहेत. इथं अहंकार किती आहे बघ, माझ्या करता हे सगळे आलेले, माझ्या करता जीवावर उदार होऊन या ठिकाणी युद्धाला आले सगळे जे अन्य इतर सगळे जे आहेत, बहुत बहवा खूप वीर आहेत, ते आपल्या सगळ्या सैन्यात आहेत. ते सगळे नाना शस्त्र प्रहरणा, अनेक प्रकारची शस्त्रास्त्र आहेत त्यांच्याकडे. त्यावेळा ती होती, शस्त्र होती आणि अस्त्रही होती सगळ्यांकडे, सगळ्याच योद्ध्यांकडे होती, थोडी कमी अधिक असायची. आणि हे सर्व युद्ध विशारद, युद्ध कलेमध्ये विशारद तज्ञ आहेत सगळे युद्ध करण्यामध्ये. सगळेच योद्धे युद्ध करण्यामध्ये तयार आहेत, असे सगळे माझ्या सैन्यामध्ये आहेत, असं दुर्योधन या ठिकाणी वर्णन करून सांगतोय. त्याला सांगायचंय की आपल्याकडेच खूप जास्ती लोक आहेत, सगळे युद्ध विशारद आहेत, सप्तचिरंजीवामध्ये 2 जण आहेत आणि हे सगळे पराक्रमी लोक आहेत. तेव्हा आपल्याला विजय मिळणं काय अवघड नाहीये. त्याच्याकरता तो सगळं वर्णन करतोय. आता हा 10वा श्लोक आहे. त्यावेळी आपण पाहिलं की दुर्योधन वर्णन करतोय सगळं द्रोणाचार्यांच्या समोर जाऊन. कौरवांच्या सैन्याचं वर्णन केलं, त्यातल्या रथी महारथींचं वर्णन केलंय, नंतर आपल्या सैन्यातले कोण रथी महारथ त्यांचं वर्णन केलंय. आणि त्याच अनुषंगाने तो पुढे या 10व्या श्लोकात आणखीन वर्णन करते. अपर्याप्तम तदस्माकम बलम भीष्माभिरक्षितम पर्याप्तम त्विदमेतेषां बलम भीमाभिरक्षितम. श्लोकाचा शब्दशः अर्थ आपण बघून मग आणखी त्यातला गूढ अर्थ काय तो लक्षात घ्या. तो म्हणतो की भीष्म पितामहाने रक्षण केलेलं आमचं जे सैन्य आहे, भीष्माभिरक्षितम, हे सर्व दृष्टीने अजिंक्य आहे. अपर्याप्तम म्हणजे सर्व प्रकारने अजिंक्य असं त्याचा अर्थ. आणि त्याचबरोबर भीमाने रक्षण केलेलं पांडवांचं सैन्य. आता भीष्म कौरवांचे सेनापती होते, पण पांडवांचा सेनापती धृष्टद्युम्न होता. पण दुर्योधन त्या ठिकाणी त्याच्याऐवजी भीमाचं नाव सांगतंय. याचं कारण सेनापती धृष्टद्युम्न होता, पण रक्षण करणारा सगळ्यात सामर्थ्यवान भीमच होता. म्हणून त्याने भीमाचा उल्लेख केला की भीमाने रक्षण केलेले त्यांचे सैन्य जिंकायला सोपं आहे, असे या पर्याप्त आणि अपर्याप्तचे अर्थ होतात. मग त्यांना असं म्हणायचं बा, कुठे भीष्म कुठे भीम. भीष्म एवढे पितामह सर्वश्रेष्ठ योद्धा, आणि त्यांच्या पुढे हा भीम कालचा मुलगा. त्यामुळे आपलं सैन्य खूपच बलवान आहे, सामर्थ्यवान आहे आणि युद्ध जिंकायला पुरेसं आहे असं त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. पण गंमत काय की अपर्याप्त आणि पर्याप्तचे अर्थ आणखी नाही करतात. पर्याप्त म्हणजे पुरेसं, अपर्याप्त म्हणजे पुरेसं नसलेलं. आता इथे काय तर पांडवांचं पर्याप्त म्हणतात. याचा अर्थ जिंकण्याकरता पांडवांचं सैन्य कमी असून देखील पुरेसं आहे, कारण कमी आहे पांडवांचं सैन्य. पांडवांच्या सैन्याच्या 1.5 सैन्य कौरवांचं होतं. पण पर्याप्तम तिथं बलम भीमाभिरक्षितम, भीमाने रक्षण केलेलं पांडवांचं सैन्य जिंकायला पुरेसं आहे असा पण त्याचा अर्थ होता. आणि भीष्माने रक्षण केलेलं अपर्याप्त म्हणजे जिंकायला अपूर्व आहे.
अपर्याप्त म्हणजे अपुरा असाही अर्थ होऊ शकतो. त्या शब्दांच्या दोन्ही प्रकारचे अर्थ होतात. मग दोन्हीचे नेमके उलट अर्थ होऊ शकतात तिचे. पण खरं म्हणजे दुर्योधनाला म्हणायचं की आपलंच पुरेसं आहे जिंकायला. एवढं मोठं सैन्य आहे की ते नक्की आपण जिंकणार आहे. मी तो जिंकण्याची खात्री स्वतःच देतो या ठिकाणी, असं म्हणायला काही हरकत नाही. पण अर्थ दुसरे घेतले तर नेमका उलटा अर्थ होऊ शकतो, हे पण आपल्या लक्षात येऊ शकतं. मागच्या श्लोकापर्यंत दुर्योधन द्रोणाचार्यांशी बोलत होता. त्यांनी सगळं वर्णन केलंय, ते सगळं आपण ऐकलंय, आता परत सांगायचं कारण नाही. पण एवढं सगळं सांगून द्रोणाचार्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. ते काही बोलले पण नाहीत आणि काही झालंच नाही. प्रतिसाद म्हणून त्यांनी काही दिलाच नाही. त्यामुळे जरा थोडासा नाराज झाला दुर्योधन. कदाचित त्याच्या मनाला वाटलं असेल की आपण एवढं सांगितलं, पण आता जे युद्ध आहे हे सगळं धर्म अधर्मातलं आहे. आपला पक्ष अधर्माचा आहे, पांडवांचा पक्ष धर्माचा आहे. त्या धर्माचाच विजय होणार आहे हे सगळं जाणलं असेल द्रोणाचार्यांनी, म्हणून त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही असं अर्जुनाला वाटणं साहजिक आहे. पण ठीक आहे, मग तो युद्धाला तो उभा राहिलाच आहे ना, त्यामुळे नाराज होऊन चालणार नाही. मग तो सैन्याकडे वळाला आणि 11व्या श्लोकात त्यांनी आपल्या सैन्यातल्या सगळ्या जे अधिकारी म्हणून त्यावेळेचे त्यांना त्यांनी आदेश दिलेला आहे. तो 11वा श्लोक असा आहे, अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एवहि. त्याच्यामध्ये तो असं म्हणतोय, ते सगळे सैन्याचे अधिकारी आहेत बघा हे. तो म्हणतो की आपण सगळ्यांनी आपल्या आपल्या व्यूहाच्या प्रवेशद्वारात आपल्या आपल्या जागेवर राहावं. कारण सैन्य युद्ध क्षेत्रावरती आहे, त्यामुळे सैन्याचे व्यूह रचण्याची संकल्पना त्यावेळची होती. आणि मग त्या व्यूहाचा शत्रूने भेद करायचा. मग ते भेद करताना शत्रूला तरी मारायचं किंवा आपले लोक मरतील, असं सगळं ते असायचं सगळं. म्हणून तो म्हणतो की प्रत्येकाने आपापल्या व्यूहाच्या दाराशी उभं राहून तुम्हाला जे काय काम दिलं ते व्यवस्थितपणे पार पाडा. पण पुढे त्याने आणखीन एक पुस्ती जोडली आहे, ती जरा लक्षात घेतली पाहिजे. तो म्हणतो की सर्वांनीच भीष्म पितामहांचं सर्व बाजूने रक्षण करावं असं म्हणतो. आता भीष्म पितामह सगळ्यात श्रेष्ठ कौरव पांडवांचे तर आजोबा, आणि युद्धाच्या वेळी त्यांचं वय 120 वर्षाचं होतं. पण तरीही ते पराक्रमी होते, लक्षात घ्या. ह्या 120 वर्ष असून देखील त्यांचा पराभव करणं शक्य नव्हतं. त्या कृष्णाने काहीतरी युक्ती केली म्हणून शेवटी त्यांना शरपंजरी पडावं लागलं. म्हणजे शेवटी त्यांचा मृत्यू त्यांनी स्वीकारला. पांडवांना काही त्यांचा मृत्यू आणून देता आला नाही त्यांना. एवढे पराक्रमी होते, मग त्यांचं संरक्षण का करायचं हा पुन्हा प्रश्न आहेच. पण थोडंसं इतिहासामध्ये गेलं आपण तर लक्षात येतं की त्यांची एक प्रतिज्ञा होती की स्त्रियांच्या विरुद्ध मी शस्त्र उचलणार नाही. भीष्मांच्या अनेक प्रतिज्ञा होत्या, त्यातली ही पण एक होती, आणि ते 100% पाळायचे. आणि आता कौरवांच्याकडे शिखंडी नावाचा एक योद्धा महारथी होता. म्हणजे पण हा शिखंडी पूर्वजन्मीची ती अंबा, म्हणजे काशी राजाच्या 3 कन्या होत्या, अंबा, अंबिका, अंबालिका. त्या भीष्मांनी आपला जो भाऊ आहे विचित्रवीर आहे त्याच्याकरता आणल्या होत्या, आणि त्यातली ती अंबा होती. तर ते अंबा म्हणली माझं शल्यशी प्रेम आहे, मग त्यामुळे मला तिकडे सोडा, म्हणून भीष्मान तिला सोडून दिलं, पाठवून दिलं म्हणजे तिकडे. पण तिकडे त्या शल्याने पण नाही म्हटलं की तू तिकडे भीष्माने पळून दिली होती, मी नाही तुला स्वीकारत. आणि त्यामुळे तिच्या लक्षात आलं की भीष्मांनी आपलं आयुष्याचा सर्वनाश केलाय. म्हणून तिने खूप तप केलं. शंकर प्रसन्न झाले, तिने वर मागून घेतला की मी भीष्मांच्या वधाचा कारणीभूत होईल. आणि मग त्या आंबेला दुसरा जन्म जो मिळाला तो हा शिखंडीचा मिळाला, आणि तो पांडवांच्या सैन्यात एक महारथी म्हणून होता. आणि मग त्याला तो जर समोर आला असता भीष्माच्या, आणि भीष्माचार्यांना माहित होतं की हा मागच्या जन्मी आंबा होता, त्यामुळे ते स्त्री असल्यामुळे तिच्या विरुद्ध मी शस्त्र उचलणार नाही, म्हणून ते शस्त्र उचलणार नाहीत. आणि मग त्यांचा मार करणं त्यांना सहज सोपं होईल शत्रूला. म्हणून कदाचित दुर्योधन म्हणत असेल की त्या शिखंडीपासून यांचं संरक्षण करा, शिखंडीला यांच्यासमोर येऊ देऊ नका.
एवढा एकच पर्याय असा म्हणू शकतो आपण की ज्या ठिकाणी भीष्मांचं संरक्षण करण्याची आवश्यकता होती. तर ठीक आहे, आता आपण थांबू या ठिकाणी. हरिओम.